कोल्हापूर मनपाच्या आरक्षणामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दर्शवलेला आहे। याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा पर्यायही सर्वोच्च न्यायालयानं आता सुचवलेला आहे। कोल्हापूरच्या विकास दिंडेंनी आरक्षणाला आव्हान दिलेलं होतं, सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। कोर्ट आदेशानुसार मनपाच्या वॉर्डांचं आरक्षण झालं नसल्याचा दिंडेंचा दावा होता। मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं त्यांना हस्तक्षेप करण्यास नकार दर्शवतानाच उच्च न्यायालयामध्ये जाण्याचाही सल्ला दिलाय। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, सर्वोच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय? जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात काही अनुसूचित जाती आणि जमातींचं जे रोस्टर फिरतं त्यामध्ये चक्रानुक्रमे आरक्षण दिलं जातं। त्या पद्धतीने कोल्हापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये ज्या वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर केलं होतं जातनीय, त्या आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर आज भूषण गवई आणि विनोद चंद्रन यांच्या न्यायपीठासमोर सुनावणी झाली आणि या सुनावणी दरम्यान न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय। त्यांनी म्हटलंय की निवडणूक लढवणं भारतीय राज्यघटनेने दिलेला मूलभूत हक्क नाहीये, तो कायदेशीर हक्क आहे। त्यामुळे याला कलम 232 खाली तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येणार नाही। तुम्ही उच्च न्यायालयामध्ये या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देऊ शकता, परंतु या सगळ्यामध्ये आम्ही कोणत्याही स्वरूपाचा हस्तक्षेप करणार नाही। त्यामुळे सध्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जे 13 ऑक्टोबर 2025 रोजी अधिसूचना काढली होती, त्या अधिसूचनेनुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभागनिहाय आरक्षण असेल। कदाचित याचिकाकर्ते उच्च न्यायालयामध्ये जातील, जर उच्च न्यायालयाने काही वेगळा निर्णय दिला तर कदाचित कोल्हापूरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना किंवा आरक्षण बदलेल, परंतु सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय। धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।